जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यात सध्या सर्वाधिक पाणी टंचाईची भीषण दाहकता आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी आलेलो आहे बदनापूर तालुक्यातील साखरवाडी या गावात। आपण जर या ठिकाणी बघितलं तर प्रत्येकाच्या घरासमोर अशा प्रकारचे ड्रम, टाक्या आणि इतर जे काही पाणी भरण्यासाठी साहित्य आहे ते या ठिकाणी ठेवण्यात आहे। संपूर्णतः हे ज्या टाक्या आहेत त्या आता रिकाम्या असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर मागील अनेक दिवसापासून बदनापूर तालुक्यात भीषण पाणी टंचाईची दाहकता जी आहे ती पाहायला मिळत आहे। सध्या स्थितीला बदनापूर तालुक्यामध्ये 7 गावं आणि 4 ते 5 वाड्या मिळून 14 टँकर जे आहेत ते सुरू करण्यात आले आहे। मात्र अजूनही या टँकरच्या पाण्यावर अजून नागरिकांचं जे पाणी आहे ते पुरत नसल्याच्या तक्रारी समोर आलेल्या आहेत। स्वतः आपण जाणून घेऊ। माझ्यासोबत काही या ठिकाणी महिला आहेत। मला सांगा कसं पाण्याचं नियोजन आहे, किती दिवसाला पाणी येतं तुमच्या गावात? आम्हाला 4-4, 5-5 दिवसात टँकर येतं। बरं, पुरतं का पाणी? पुरतं का? पाणीच नाही पुरत आम्हाला। बरं, आता आमच्या जुन्या धुवायचे पडेल पाण्यावाचं। बरं, आता किती दिवसापासून टँकर नाही आलं? आज 4-5 दिवस। काय मागणी काय तुमच्या? पाण्याचीच मागणी, दुसरं तर काही टँकर आम्हाला तिसऱ्या दिवशी आलं पाहिजे। बरं, मला सांगा किती पाणी मिळतं टँकरद्वारे आणि ते पुरतं का? तिसऱ्या दिवशी येतं टँकर, तिसऱ्या चौथ्या दिवशी 300 लिटरच्या। बरं, ते पुरतं का पण? नाही पुरत, 2 घर असल्यामुळे नाही पुरत पाणी। बरं, कितव्या दिवशी पाण्याची जी टँकर आहे चक्कर कितव्या दिवशी असते? तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी। बरं, आता मागणी काय तुमची मग? काही नाही, आमची मागणी पाणीच पाहिजे आम्हाला। बरं, आपल्या सोबत या गावचे अजून काही नागरिक आहेत। मला सांगा कशा पद्धतीने पाण्याचं नियोजन तुमच्याकडनं करण्यात येतं? आम्हाला तिकडे बोरिंग आहे, त्या तिकडे बोरिंगवरून पाणी हापसावं लागतं रोजचे 6-7 भांडे। आणि तिसऱ्या चौथ्या दिवशी टँकर येतं, पण ते टँकर पण पुरत नाही एका गावाला। 2 ट्रिप मला सांगेल टँकरला, गावात 2 टँकर लागतात, पण टँकर साधारणतः एकच टँकर सोडलं जातं गावात आणि ते एक टँकर पूर्ण गावाला पुरत नाही। दुसऱ्या दिवशी टँकर आणतं, ते पण दुसऱ्या दिवशी आमच्या गावात टँकर दिला जात नाही, दुसऱ्या गावाला दिसतं। परत आमच्या तिसऱ्या दिवशी आलं तर काही घर बिगर पाण्याचेच राहतात, काहींना तर पाणी भेटत नाही, काहींना नाही। तर जर आपण जर बोललो साधारणतः त्या टँकरवाल्याला, तर इकडे गल्लीत टँकर घेतो, तो घेत नाही। तो बोलतो रोडवर जेवढे टाके आहे तेवढेच आम्ही भरणार। मग बाहेरचं आता तुम्ही सांगा गल्लीतल्या लोकांनी काय करायचं, गावातल्या त्यांना कुठून पाणी देणार? बरोबर आहे का नाही? आणि आता बघा पूर्ण टाक्या खाली आहे, काही लोकांना तर पाणी नाही, अजून काहीचे ढोरं उपाशी पाणी वाचून। पाण्याची खूप टंचाई आहे गावात। नक्कीच आपण जर बघितलं या साईडला पाण्याचा जो टँकर आहे तो गेल्या 1 तासापासून या ठिकाणी आलेला आहे, मात्र या ठिकाणी तो खाली होत नाही। त्यामुळे नागरिकांना अजूनही या टँकरच्या पाण्याची वाट जी आहे ती पाहावी लागत आहे। मागील 1 ते 1.5 तासापासून हा टँकर जो आहे तो या गावात दाखल झालेला आहे, मात्र ग्रामपंचायतचा शिपाई अजून आला नसल्याचं कारण देत हे टँकर अजून इथेच उभा आहे। त्यामुळे पाणी टंचाईचा जो प्रश्न आहे तो मोठ्या निर्माण झालेला आहे आणि नागरिकांना सुद्धा आता पाणी टंचाईच्या झळा ज्या आहेत त्या सोसाव्या लागत आहेत। सोबतच पशुधनाच्या चाऱ्याचाही आणि पाण्याचाही प्रश्न जो आहे तो आता बदनापूर तालुक्यात निर्माण झालेला आहे आणि बदनापूर तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाईची जी भीषण दाहकता आहे ती सध्या स्थितीला आता पाहायला मिळत आहे। खरं तर ही 4 गावं जी आहे डोंगराळ भागात ही गावं आहे आणि या गावांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना जो आहे तो सध्या स्थितीला करावा लागत आहे। त्यामुळे अजून टँकर सुरू करावेत अशी मागणी जी आहे ती या गावातील नागरिक आणि महिलांनी आता आपल्यासोबत केलेली आहे। रामनाथ ठाकरे, मराठी, बदनापूर, जालना।